क्या ब्रो, किधर आहे तू? राम राम. राम 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 राम. खाजवा महोत्सवला येतोय ना तू? लगेच करण झालाय तर काय खाजवायचा कार्यक्रम ठेवतो काय? काय खाजवा महोत्सव? अरे खाजवा नाही, काजवा. अरे हा हा, तो किडा त्याच्या डोंगाला लाईट असतो नाही का, चमकतो तो रात्री टायमाला, ते बघायला जायचं का? हा तेच तेच तेच. त्यांनी मिलनचा मौसम आहे ना. तुला कळतं का काही? आधी त्या टकल्याचे व्हिडिओ पाहायचा नाद होता, आणि आता तू वापस ह्या किड्यांना सुद्धा पर्सनल स्पेस देणार नाही का? त्यांना बघायला जायचं आणि सोबत 5-50 जण पण जाऊन बघणार. अरे काही तर लाज ठेवा थोडी. असं कुठं असतं का राव? अरे काही पण का भावा, एक नंबर दिसतं. जाऊ ना आपण. एक नंबर फिल्मी वातावरण असतं. स्वतःला नेचर लवर म्हणतो ना तू. तुझ्या इंस्टाच्या बायोमध्ये पण नेचर लवर असं टाकलेलं आहे ना. मग नेचरला सोड की त्यांच्या बलबुत्यावरती. का तेच जाऊन घाण करायची आणि प्रदूषण करायचं? ते पण बरोबर आहे, पण मी काय म्हणतो, हे पण वगैरे काही नाही. आणि तुम्ही पण ऐका, तुम्हाला बी एक सांगतो की आधी एक किडे आहे ना तुमच्या डोंगाजवळ राहायचे. डोंगाजवळ म्हणजे शब्दाच्या अर्थानं घेऊ. मी मराठवाड्यात राहतो, इथं सुद्धा हे सगळे किडे राहायचे. या गोष्टी सगळ्यांनाच माहिती आहे की प्लास्टिकचा रियूज करायचा, रिसायकलिंगला पाठवायचे. त्यानंतर जो आपला ऑर्गॅनिक वेस्ट आहे त्याच्यापासून खत वगैरे बनवायचे, किंवा त्यांना कचरा गाडीमध्ये ओला सुका वेगळा करायचा, माती वाचवायची, झाडे लावायचे. आणि सगळ्याच गोष्टी सगळ्यांना माहिती पर्यावरणाची काळजी कशी घेतली जाते. पण उगाच हे सगळे महोत्सव साजरे करून जिथं निसर्ग चांगल्या पद्धतीने वावरतोय, जगतोय, तिथं जाऊन घाण करण्याची काहीच गरज नाही आहे. ह्या व्यतिरिक्त एक गोष्ट सांगतो की पूर्वी किडे, मी लहान होतो ना, इथं राहायचे, इथं आमच्या अवतीभोवती ओढ्या लागी. पण आज कुठंच किडे दिसत नाही. कमीत कमी ते जिथं राहताय, सर्वाईव्ह करताय, त्यांना तिथं राहू द्या. तिथं जाऊन पण घाण नका करू. स्वतः माझे काही मित्र जे वर्षानुवर्ष ह्या काजवा महोत्सवाला जातात, ते स्वतः सांगताय की दरवर्षीप्रमाणे दिवसेंदिवस ते काजवा तिथं कमी दिसत आहे. त्यामुळं पर्यावरणाची काळजी घ्या. ते तिथे जगताय, त्यांना जगू द्या. त्यांना त्यांचं पर्सनल स्पेस द्या. तुमच्या पर्सनल स्पेसमध्ये येऊन कोणी जर तुम्हाला असं करताना बघितलं तर काय वाटेल बरं? डिस्टर्बच होणार ना. त्यामुळे या गोष्टींचा विचार करा आणि पर्यावरणाची काळजी घ्या.